मला जेव्हा पण कॅम्पिंग करायची संधी भेटते ना, तेव्हा मी कॅम्पिंग करतोच. नॉट ओनली कॉस्ट सेव्हिंग बट निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची एक वेगळीच मजा असते. कॅम्पिंग करताना एक योग्य ती जागा शोधणे, टेंट सेटअप करणे, यामध्ये वेगळीच मजा आहे. आणि आज कॅम्पिंग करायला मी गेलो अशाच एका सुंदर प्लेसवर, भंडारदरा बॅकवॉटर. सांदन व्हॅली आणि रतनगड यांच्या बाजूलाच असणार आहे भंडारदराचं बॅकवॉटर. सामरत गावाच्या बाजूलाच असणार हे प्लेस सुंदर डोंगर आणि निसर्गानं वेढलेलं आहे. सनराईज झालेला आहे ना, त्याच्यामुळे बघू शकतो. आणि इकडे पण घेऊ बघा. आणि हे इथे मी असं कॅम्प लावलेला होता. इकडे 4 मित्र आलेले, त्यांनी लावलेला, आणि हे इकडे आम्ही लावलेला कॅम्प. आणि हे बघू शकता पाठीमागं व्ह्यू बघा. व्ह्यूच व्ह्यू आहे. हे ना ऍक्च्युली भंडारदराचं ना बॅक वॉटर आहे. सो इथे कसं आहे म्हणजे ही असं ना पाण्यामध्ये ना अशी ही झाड आलेली आहेत पाण्यामध्ये, त्याच्यामुळे किती भारी वाटतं बघा. आणि पाण्याचा कलर ना एकदम ब्लूइश असा आहे. कैसे आना ये देखा भाई, इट्स अ रिस्की पॅच. असं क्रॉस जाऊ ना दादा, दादा असं क्रॉस जाऊ ना. तर हे असं इथं दगड आहेत थोडंफार, पण हा मस्त पैकी थंड पाण्यानं आंघोळ पण झाली आणि भारी वाटला. हा सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता आधी पहिला आपल्याला पॅकिंग करून घ्यायची आहे. आणि आज आपण हे वेट घासलं बिसलेलं आहे, हे सगळं बघावं लागतं आधीच. सो आज आपण चाललोय याला भंडारदरा. आपण भेटू आता रस्त्यामध्येच. हा, निघायला तसं लेटच झालेलं, पण प्लॅन कॅन्सल करायचा नव्हता. आज काही करून भंडारदराला व्हिजिट करायचीच होती. तर मित्रांनो, आपली फायनल राईड सुरू झालेली आहे आणि आपला मित्र पण आलेला आहे. थोडं कांदिवलीवरून यायला वेळ लागला, त्याच्यामुळे आता मी जस्ट भिवंडीच्या तिथं आहोत, भिवंडीलाच आहोत. आणि आता वाजले किती पाहिजे, 10 वाजले 10. सो आता राईड चालू करायची आहे फटाफट. लेट झालं चालेल, ठीक आहे. तर मित्रांनो थोडा ब्लॉक करू. हे जरा आता सेटअप लावलंय खरं, इथे थोडा रिस्क पण वाटते. भंडारदरा भंडारदरा हे कसारा विसरा पण भेटतच राहणार जोपर्यंत. तर मित्रांनो, आपण नाशिकवरून लेफ्ट घेऊन
आता भंडारदराच्या ठिकाणी म्हणजे भंडारदरा जायला अजून किती 20 किलोमीटर असेल भंडारदरा. आणि आता आम्ही इथं थोडं गाड्या वगैरे लावून ना इथं थोडं थांबलो, मतलब व्लॉग शूट करू. आणि इकडे बघू शकता इथं सर्व झाडांनी आणि तिकडं सिटी दिसते. ते काही एवढं हे नाही म्हणजे काय. तर असा विषय आहे की आता आम्ही जस्ट अजून 20-30 मिनिटात पोचू लोकेशनला. तिथं जाऊन आम्हाला कॅम्पिंग बघायचं आहे, कॅम्पिंग करायला भेटतंय की काय. सो सगळं आम्ही टेंट खुर्ची वगैरे घेऊन आलोय. जर भेटलं तर ठीकच आहे कॅम्पिंग करायला, नाही भेटलं तिथं कुठेतरी रूम बघू. ते मित्रांनो फायनली आपण हे जे हरिश्चंद्रगडचं अभयारण्य टाईप आहे ना तिथं पोहोचलोय. आणि आता इथे एंट्री फी भरायची आपल्याला. सो तिथं गेट असेल, गेटवर काहीतरी 10-20 रुपये एंट्री फी असेल. आता मला पण एक्झॅक्ट माहित नाही किती आहे, पण आहे इथं एंट्री आहे. अरे बापरे, रास्ता हमारे तो 20 था. तर मित्रांनो इथं 2 बाईक आणि 2 माणसं असे किती 110 रुपये झाले, म्हणजे 60 किती 55 रुपये, 50-50 100 ना, 55 रुपये बाईक प्लस एक आदमी. माणसाचे जास्त आहेत, बाईकचे कमी आहेत. 30 रुपये माणसाचे होते आणि वरचे बाईकचे 55 मध्ये म्हणजे 25. चला आपण पेड केले आणि आता आपल्याला सांदन व्हॅलीच्या दिशेने जायचंय. ट्रिप चालू झालेली आहे पुन्हा सांदन व्हॅलीच्या दिशेनं. आता ना मस्त व्ह्यू आहेत, पण आम्हाला पोहोचेपर्यंत आम्ही खूप टाइमपास करत आलो. एवढं काही टाइम नाही लागत, पण सागरला डोंबिवलीला यायला 10-10:30 वाजलेले. तिथून पुन्हा आम्ही निघतोय, या सर्वाला बराच टाइम लागला. व्ह्यू बघा, व्ह्यू, रोड, बाजूलाच बाईक आणि पाणी, पाणीच पाणी आणि समोर पहाड. रस्त्याचं काम चालू आहे का काय करतायत रस्ता नक्की काय कळत नाही. हे डॅमचा व्ह्यू बघू शकता. हे बघू शकता आडव्या तिडव्या गाड्या लावलेल्या आहेत. इकडं पाणी इकडं पाणी, मध्येच गाडी. दोन्ही साईडला पाणी, मध्येच रस्ता आणि गावातली लोक त्यांच्या शेळ्या मेंढ्या घरी घेऊन जातानाचं दृश्य वेगळंच आहे.
हंसते ही साले जो वीडियो स्लो मोशन में करेगा ना तेरा ध्यान आता है तर नमस्कार मित्रांनो, आपण आता फायनली पोहोचलेलो आहोत आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा बघा माझ्या मागे व्ह्यू. तर मला आता कॅम्प सेटअप करायचा उद्या. मला आता कसं आहे की ॲक्च्युली कन्फ्यूज आहोत. उद्या सकाळी जर लवकर उठलो तर रतनगड पण बघायचा विचार चाललाय माझा आणि सांदन व्हॅली. आता हे दोघांमध्ये कन्फ्यूज आहे. जर लेट उठलो तर फक्त सांदन व्हॅलीच बघणार. ऑलरेडी मी इथे कॅम्पिंग करून गेलोय, पण तुम्ही हा व्ह्यू बघू शकता पुन्हा एकदा. हा बघा संध्याकाळचा व्ह्यू, हे बघू शकता. हे पूर्ण संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि हे सनराईज होतानाचा व्ह्यू बघा किती भारी वाटतोय. समोर पाणी आणि आता मला इथे ना कॅम्प सेटअप करायचं आहे. सो थोडंसं आम्ही बसलो, आलो थोडा वेळ बसलो, रेस्ट केली आणि आता थोडं कॅम्प सेटअप करायला. हे साला ना हे कोणतं तरी हे आहे, छोटे छोटे मच्छर टाईप आहे ना तसं आहे. आणि हे बघू शकता यही तो चाहे रे. पता है क्या, ये कैंपिंग वैम्पिंग ना लोग मिस करते हैं. पता है क्या, ऐसा तो किसी को जाके पूछ. अभी मेरे को बहुत पता नहीं, लेकिन यार बोला क्या पता नहीं मेरे को. रात्र झाली होती आणि टेंट थंड वाऱ्याने हलकसं हलत होतं. शहराची गर्दी, ऑफिसचं प्रेशर, लोकांची गडबड हे सगळं मागे टाकून मी इथे आलो होतो निसर्गाच्या कुशीत स्वतःला पुन्हा शोधायला. कधी कधी आपण रोजच्या धावपळीत स्वतःलाच विसरतो. बाकीच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःची स्वप्न कुठेतरी हरवून जातात. म्हणूनच मी हा निर्णय घेतला, एक रात्र स्वतःसोबत घालवण्याचा, निसर्गाशी बोलण्याचा, मन पुन्हा रिसेट करण्याचा. तर मित्रांनो, आपण बॉनफायर केलेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही संध्याकाळचा नजारा कम्प्लीट हे झालेलं आहे. आता माझा पण फेस दिसेल की नाही माहित नाही. बघा आता दिसू शकतो कदाचित फेस. आता मी बॉनफायर केलेलं आहे.
ते पण साला जाऊन दे लवकर. बॉनफायर केलेलं आहे आणि ऑलमोस्ट संध्याकाळ व्हायला आली आहे. जेवण तर आम्ही त्या दादाला सांगितलंय की बा तू दे जात म्हणून. आणि उद्या सकाळचा प्लॅन ठरवायचा आहे. उद्या किती वाजता निघतोय काय करतोय त्याच्यावर आहे सर्व. तर मित्रांनो टेंटमध्ये सध्या सेटअप चालू आहे. फ्लॅश नाही, ॲक्च्युली फ्लॅश नाही आणलाय. सो हाच फ्लॅश आहे. आणि आता बघायचं असेल तुम्हाला तर हे बघा, हे असं सेटअप चालू आहे इकडं टेंटमध्ये. ॲक्च्युली मी लाईट नाही आणली. लाईट नाही आणल्यामुळे इकडं तो जो दिवा लावतो ना तो लावायला भेटत नाही. त्यामुळे मेन प्रॉब्लेम झाला आहे. सो चार्जिंग तर आहे, चार्जिंगचं बघता येईल. बाकी इथं मच्छर येतात त्यामुळे हा ना लगेच बंद करून घ्यावा लागणार आहे. कारण लाईटला ना मच्छर इथले ॲट्रॅक्ट होत आहेत. सो बाकी आता काय, आता रात्री जेवायचं आहे आणि इकडंच झोपायचं आहे. तर मित्रांनो आपलं खाणं आलेलं आहे आणि हे आग तर आता बंद झालेली आहे, पण आपलं आता खाणं इथं आलेलं आहे. काय आहे काय नाही हे माहीत नाही. इकडं प्लास्टिक आहे आणि इकडे आता मित्र पण आलेले आहेत आणि यांचं टेंट लावण्याचं काम चालू आहे. सध्या 4 व्हीलरमधून आलेले आहेत आणि हे इथं आपल्याला काय जेवण करू आम्ही. आणि जेवण केल्यानंतर बघू, कारण थंडी जोरात लागते भाई, काहीतरी जोरातच आहे थंडी. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आणि बंद केलं कारण थंडी वाजते, बऱ्यापैकी थंडी आहे इकडं. सो सकाळीच भेटू कारण आता रात्री झोपायचं आहे आणि ना बाहेर हवा लागते. थंडी म्हणजे ॲक्च्युली हवा आहे ना, हवामुळे थंडी लागते. सो आणि अजून चार मुलांचा ग्रुप आला आहे, तो पण त्यांनी बाहेर बाजूला टेंट लावला आहे. सो आपण भेटू उद्या सकाळीच. आता झोपायला घेऊ. आणि हे असं टेंट वगैरे लावलेलं आहे. हे इकडं मित्र झोपलेलं आहे. हे असं इकडं चप्पल वगैरे ठेवलेलं आहे, सर्व सेटअप केलेलं आहे. तर भेटू उद्या सकाळी. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आणि सकाळ झालेली आहे आणि आपण आता इथं हे भंडारदराचं बॅक वॉटर आहे ना तिथं आहोत. सो आता बघू शकतो मी सकाळी हे ना भंडारदराचं ना बॅक वॉटर आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा हे आता इथं सनराईज झालेलं आहे ना, त्याच्यामुळे बघू शकतो. आणि इकडे पण व्ह्यू बघा. आणि हे इथं मी असं कॅम्प लावलेला होता. हे इकडे 4 मित्र आलेले त्यांनी लावलेला आणि हे इकडे आम्ही लावलेला कॅम्प. आणि हे बघू शकतो पाठीमागं व्ह्यू बघा. व्ह्यू आहे. हे ना ऍक्च्युली भंडारदराचं ना बॅक वॉटर आहे. सो इथं कसं आहे माहिती हे असं ना पाण्यामध्ये ना अशी ही झाड आलेली आहेत पाण्यामध्ये,
त्याच्यामुळे किती भारी वाटतं बघा. आणि पाण्याचा कलर ना एकदम ब्लूइश असा आहे. त्यामुळे मस्त एकदम अट्रॅक्टिव्ह असं, म्हणजे नेचरचं एक बोलतात ना. आणि ती बघा तिकडे पक्षी पण आलेले आहेत. झूम करतो थांबा मी झूम. हे बघू शकता इथं पक्षी बसलेले आहेत. हे हा हा हा. व्ह्यू आहे. हा आपल्यासाठी पोज दिली आणि पुन्हा जाऊन तिथं बसले. तर आणि हे बघू शकता, हे आता ना सनराईज झालाय ना, सो त्याच्यामुळे इथं सूर्याची किरणं पडली आहेत. टेंट लावलेला होता, हे बघू शकता. इथं बाईक वगैरे टेंट लावलेला होता. आणि हे बघू शकता इकडं व्ह्यू.